नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण झालेली आहे। भगवानगड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आता जाहीर करण्यात आलंय। जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातंय असा सुद्धा दावा करण्यात आलाय। मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि तरी सुद्धा त्यांना गुन्हेगार ठरवलं जातंय असंच नामदेव शास्त्री म्हणाले। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही हे ठामपणे सांगतो असंही ते म्हणाले। तर जाणीवपूर्वक प्रकरण ताणून धरलं जातंय। 53 दिवसांपासून धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल केली जातीये। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय असं सुद्धा नामदेव शास्त्री म्हणाले। तर खंडणी गोळा करणारे हे नेते नाही असा दावा सुद्धा नामदेव शास्त्रींनी केलाय आणि भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचं त्यांनी जाहीर केलं। त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतं आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतं। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं।